ते असं म्हणतात की हेच का तुमचं हिंदुत्व, हीच का तुमची या देशभक्ती? उद्धव खानला मला विचारायचं आहे, त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले, तेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तन से जुदा कसे नारे दिले गेले, हिरवा गुलाल का उडवला गेला, तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का? मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले, तर संचे जुदा हे नारे दिले गेले, त्या खासदाराचा पहिला राजीनामा घे ना. एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना, एवढंच पाकिस्तानवर राग आहे, पहिलं ते करून दाखव. अहो, ह्याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अगर ते सरकार 5 वर्ष टिकलं असतं ना, तर महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता. या उद्धव ठाकरेंनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकलेलं की तू माझ्या मुलाला दिशा सालियांच्या केसमधून वाचव, मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून. मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही? ज्या अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलंय, तुझ्या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते. आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅचचं बोलतात? अहो, ह्याचे काही नातेवाईक बुकी म्हणून काम करतात आयपीएलचे. काय करतो त्याचा तो सरकारी भाचा जो होता पहिला, जो आता आमदार झालाय, तो सचिन वाजे बरोबर काय करायचा? आयपीएल मॅचेची बुकिंग कडून पैसे घ्यायचे, लोक वसुली करायचे. आणि हे पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तान मॅच बद्दल बोलतात. म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची. तू पहिला तू घरामध्ये किंवा तुझ्या पार्टीमध्ये, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मौलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवडत होता. शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं, बाकी सगळं वरती झालेलं. तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर राग आहे?